आजच्या या लेक्चरमध्ये आपण होम टॅबमधला नंबर ह्या चा ग्रुप आपण पाहणार आहोत. प्रत्येक नंबर हा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कसा अप्लाय करायचा, त्याला करन्सीचं हे सिम्बॉल कसं द्यायचं, पॉइंट नंतर डॉट डॉट कसे घ्यायचे, म्हणजे एका नंबरसाठी वेगवेगळे फॉर्मॅट कसे द्यायचे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहूयात. मी एक टेबल ऑलरेडी तयार करून ठेवलाय. इथे एक क्वांटिटी आहे, रेट आहे, अमाउंट आहे. मग इथे रेट आणि अमाउंटला मला रुपीजचं सिम्बॉल द्यायचं आहे किंवा डॉलरचं सिम्बॉल आहे. आता आपण डॉलरचं तर सिम्बॉल यूज करत नाही, पण रुपीजचं सिम्बॉल कसा द्यायचा? एखादी डेट टाइप केली तर त्याला डेटला कसे फॉर्मॅट वेगवेगळे अप्लाय करायचे, टाईमचे फॉर्मॅट कसे द्यायचे, असे वेगवेगळे ऑप्शन आज या नंबर फॉर्मॅट थ्रू बघूयात. नंबर फॉर्मॅट चं ऑप्शन शॉर्टकटमध्ये इथे सुद्धा आहे. पहा मी इथे एका एरोला क्लिक करायला लागले. याच्यामध्ये ह्या नंबर कॅटेगरीमध्ये आपण काय-काय करू शकतो ते आपल्याला इथे बघायचं आहे. जनरल आहे, की ज्याला काहीच फॉर्मॅट नाही. एक साधा-सुधा नंबर आहे. मग त्याच साध्या नंबरला आपल्याला नंबरमध्ये कसे कन्व्हर्ट करायचे, त्याला करन्सी साइन अप्लाय कसं करायचं, अकाउंटिंग म्हणजे काय, शॉर्ट डेट, लाँग डेट, टाईम, पर्सेंटेजचं सिम्बॉल कसं ॲड करायचं, फ्रॅक्शन कसे द्यायचे. तर असे विविध आपण नंबर्सचे फॉर्मॅट बघणार आहोत. आपण आता जनरल पण बघूयात आणि नंबर बघूयात. अ, आता ह्या जर नंबरला मला करन्सीचा फॉर्मॅट अप्लाय करायचं, तर ते आपण पहिल्यांदा बघूयात. हे पहा मी आता करन्सीच्या सिम्बॉलमध्ये बाय डिफॉल्ट आता हा डॉलरचा साइन आणून देतो. पहा इथे डॉलरचा साइन आला. पण आपण डॉलरचा साइन यूज करतो का? नाही यूज करत. मग आपण काय करूयात, इथे मोर नंबर फॉर्मॅटमध्ये सुद्धा क्लिक करून सुद्धा असा ऑप्शन येतो किंवा मी हे क्लोज करते. इथे नंबरच्या कॅटेगरीला एक कोपऱ्यात छोटासा एरो आहे. त्याला जरी क्लिक केलं तरी आपले सगळे इथे फॉर्मॅट्स येऊन जातील. मी जर आता हे पहा करन्सीचा सिम्बॉल मी दिलेला आहे. पण मला आता ह्याला काहीच फॉर्मॅट नकोय. साधे आपलं जनरलमध्ये येऊ दे. तर मी आता ह्याला जनरलला क्लिक करते आणि ओके करते. पहा पुन्हा जनरलला क्लिक झालं का? मी आता पुन्हा याच कॅटेगरीमधून करन्सीला येते. मी आता करन्सीचा फॉर्मॅट नंबर फॉर्मॅट दिलाय त्याला आणि मग मी ह्याला पुन्हा जनरल करते. नो स्पेसिफिक फॉर्मॅट म्हणजे आता हा नॉर्मली एक अंक असेल अशा फॉर्मॅटमध्ये इथे हे आलेलं आहे. मग आपल्याला आता करन्सीचा सिम्बॉल कसा अप्लाय करायचा ते बघूयात. आपल्या आपल्या कंट्रीचा करन्सीमध्ये येऊयात आपण. इथे आता बाय डिफॉल्ट डॉलर येतोच. मला आता डॉलर नाही घ्यायचा आपल्या इंडियाचा जो ह्याचा सिम्बॉल आहे तो घ्यायचा आहे रुपीजचा. इथे खाली शोधावं लागतं. प्रत्येक याचे करन्सीचे सिम्बॉल आहेत. तर ज्यांना जे पाहिजे ते घेऊ शकतो. हे पहा इथे हिंदी, गुजराती असे सगळे हे आपले करन्सीचेच आहेत. मी आता मराठीला क्लिक करते. काही नाही सिम्बॉल तर तोच येणार आहे. ओकेला क्लिक करूयात. पहा करन्सीचा सिम्बॉल इथे ॲड झालेला आहे. पण आता इथे क्वांटिटी आहे. आता क्वांटिटीला हा नंबर अप्लाय नाही करता येत. पण मला जर ह्या नंबरला जर पॉइंट नंतर डबल झिरो जर द्यायचं असेल, पहा इथे आता अमाउंट आहे. या अमाउंटलाच घेऊन दाखवते. अमाउंट नंतर आता 40,000 आहे. मग 40,000 नंतर पैसे पण असू शकतील ना 40,000 पॉइंट 50 असे पण असू शकतात. मग ह्याला जर नंबर फॉर्मॅट द्यायचा असेल तर आपण काय करूयात, इथे जनरल कॅटेगरीच्या खाली नंबर आहे. पहा त्यांनी 40,000 ला काय केलेलं पॉइंट 00 म्हणजे डेसिमल प्लेसेस 2 आणून दिलेले आहेत आपल्याला ते. मी क्लिक करते नंबर फॉर्मॅटला. हे पहा 40,000.00 1,60,000.00 म्हणजे पैसे जर आपल्याला हे करायचे असेल अमाउंटला तर असं पण करता येतं. पण अ, असं जर एखादा नंबर असू शकतो 52 नंतर किंवा 56 नंतर याला जर मला नंबर फॉर्मॅट अप्लाय करायचा असेल, नंबर फॉर्मॅट काय करतो, तर त्या अक्षरानंतर पॉइंट घेऊन डबल झिरो देतो. जर आता मला इथे 52.15 असं जर घ्यायचं असेल तर ते येऊन जाईल. आणि डेसिमल प्लेसेस जर वाढवायचे असतील, तर इथे हे पहा, इथे वरतीच आपल्याला पॉइंट आतमध्ये पण जायची गरज नाही. इथे पहा, डिक्रीज आहे. मला नकोच आहे 52 नंतर काहीच नकोय. मी आता डिक्रीज करते. पण मला हवेत मगाशी किती 2 होते, पण मला आणखीन हवेत, तर मी इन्क्रीजला क्लिक करते. पहा इथं ऑप्शन काय आहे? इन्क्रीज डेसिमलचे ऑप्शन आहे. पहा मी 3 घेतले, 3 वेळा क्लिक केले. पण मला आता हे असं काहीच नकोय, नॉर्मली जनरल हवे, तर मी ह्याला जनरलला क्लिक करते. आधी कसे माझे नॉर्मली नंबर्स होते, त्या टाइपमध्ये आले. म्हणजे जनरल कन्व्हर्ट करायचं, नंबरमध्ये कन्व्हर्ट करायचं, करन्सीचा सिम्बॉल द्यायचा असेल तर आपण पाहिलं. आता हेच करन्सीचा सिम्बॉल अकाउंटिंगमधनं पण देता येतो, ते पहा कसं आहे. रुपीजचा साइन आपण ॲड करून बघितला करन्सी ह्याच्यामधून. आता अमाउंटला त्याच्याच पुढचं आपण फंक्शन वापरून बघूयात करन्सीच्या खालचं अकाउंटिंगमध्ये. पहा डॉलरचं साइन लागले, पण मी आता त्या नंबर इथून पण आपण घेऊ शकतो अकाउंटिंगमध्ये. याला आपल्याला रुपीजचं सिम्बॉल घेऊयात आपण. दोघांमध्ये फक्त फरक बघा.
ऑप्शन तर सेम आहे. हे पहा, मी रुपीचा सिम्बॉल लागलाय. पण करन्सीमधून जो रुपीचा सिम्बॉल लागलाय तो कसा आलाय पहा. अमाउंटला एकदम चिटकून आलेला आहे आणि अकाउंटिंगच्या फॉर्मॅटमध्ये जर घेतलं तर रुपीजचा सिम्बॉल एका लेफ्ट साइडला आलाय पहा. दिसतोय का? एका लेफ्ट साइडला आलेला आहे. एका सिक्वेन्सली आलेला आहे. हे फक्त करन्सी आणि अकाउंटिंगमध्ये फरक आहे. बाकी काहीच हे नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अकाउंटिंग नंतर आपल्याला शॉर्ट डेट आहे आणि लाँग डेट आहे. शॉर्ट डेट आणि लाँग डेट. मला आता इथं पर्चेसची डेट एंट्री करायची. ह्या व्यक्तीने हा मोबाईल कधी कधी खरेदी केला. मी आता एक डेट देते. आता अशी एक डेट आपण इन्सर्ट केली. मी ह्याला शॉर्ट डेट एक देते किंवा लाँग डेट देते. लाँग डेटला क्लिक केलं तर पहा काय येते पहा. ती डेट अशी पूर्ण तिथं ऑप्शनच आहे लाँग डेट म्हणून. लाँग डेट म्हणजे तो पूर्ण महिना, तारीख, वार, इयर असं सगळं देतो. पण शॉर्ट डेट हवी असेल तर मी आता ह्याला पहा, मी शॉर्ट डेटवरती क्लिक करते. तर अशा पद्धतीने डेट आणि शॉर्ट डेट आणि लाँग डेटचा आपण वापरतो. पण अशाच आणखीन फॉर्मॅट पण आहे. मी आता लाँग डेटला क्लिक करते. परत नंबरच्या फॉर्मॅटमध्ये येते आणि डेटमध्ये प्रकार आहेत पहा. ही आता लाँग डेट झाली बाय डिफॉल्ट आपण वरून क्लिक केलेली होती. पण डेटमध्ये जर पुन्हा तुम्हाला जर प्रकार घ्यायचे असतील, मला आता इथे फक्त असं 14 मार्च असं ह्या टाइपमध्येच येऊ दे, असं जर पाहिजे असेल तर मी ह्याला ओके करते. पहा 6 जानेवारी एवढं आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ह्या पॉइंटमध्ये जाऊन परत पुन्हा फॉर्मॅट वेगवेगळे बदलू शकतो. मला आता ह्या फॉर्मॅटमध्ये हवंय. इथं सॅम्पल पहावरती दाखवतोय कशा पद्धतीने येईल. मी ह्याला ओके करतेय. हे पहा आता असा फॉर्मॅट आलेला आहे. हे डेटमध्ये फरक. आता टाईम पण घ्यायचा आहे, तर टाईममध्ये पण हे आहेत. 2 वाजून 30 मिनिट आपल्याला घ्यायचा आहे. टाईमला जर क्लिक केलं, तर तो आता टाईममध्ये कन्व्हर्ट करतोय. पहा एएम म्हणून दिसतंय. मग आता टाईममध्ये सुद्धा तुम्हाला जर प्रकार चेंज करायचे असेल, तर पुन्हा आपण नंबर कॅटेगरीमध्ये जाऊया. स्पेसिफिक ऑप्शनमध्ये टाईमचे पण प्रकार आहेत पहा. इथे मी ह्याला क्लिक करते. अशा टाईममध्ये फॉर्मॅट हवाय. ओके करा. तर अशा टाईममध्ये आलेला आहे तो. हे आपण वेगवेगळे नंबर फॉर्मॅट आपण बदलू शकतो प्रत्येकाचे. ओके करूयात. त्याच्यानंतर पर्सेंटेज कसे अप्लाय करायचे? आता काही मी इथं पर्सेंटेज लिहिते. पण मला ह्याला पर्सेंटेजचा साइन करायचा. पण आता तो काय करतो 65 ला पर्सेंटेज देत नाही. तो आता पहा इथं पर्सेंटेज साइन आहे आपण डायरेक्टली पण इथं घेऊ शकतो. हे पहा पर्सेंटेज. पण मी जर 0.50 केलं आणि जर ह्याला हे पहा 50% आलं. जर पॉइंटमध्ये लिहिलाल तर डायरेक्ट 50% असं येईल. जर तुम्ही 65 लिहून मग त्याला पर्सेंट दिलात तर हे अशा टाइपमध्ये कन्व्हर्ट होईल. आता मी ह्याला कन्व्हर्ट केलंय त्याच्यामध्ये त्यामुळे आता डायरेक्ट 65 आले तिथे. येते लक्षामध्ये पर्सेंटेज. त्याच्यानंतर आपण इन्क्रीज डेसिमल, डिक्रीज डेसिमल हे आपण पाहिलेलेच आहे. त्याच्यानंतर आणखीन आपण फ्रॅक्शनचा एक ऑप्शन आपण बघूयात. मी जर आता टाइप केलं 1/2 तर काय येतंय पहा तारीख येते. बाय डिफॉल्ट एक्सेल काय करतो त्याला तारीखमध्ये कन्व्हर्ट करतो. पण मला ते आत्तासारखं हवंय. 1/2 अशा पद्धतीत म्हणजे त्याला फ्रॅक्शन म्हटलं जातं. तसं जर घ्यायचं असेल तर फ्रॅक्शन. पण कॉम्प्युटर काय करतो याला असं एका नंबरमध्ये कन्व्हर्ट करतो. मी आता त्याला परत तिथं 1/2 घ्यायला घेते. हे पहा असं फ्रॅक्शनमध्ये तो देतो. आणि मग जर 0.5 टाकलं तर 0.5 ला जर अशा पद्धतीने फ्रॅक्शनमध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल, तर मी आता त्याला फ्रॅक्शन देते पहा. तो आता 0.5 ला त्यांनी 1/2 मध्ये कन्व्हर्ट. पहा मी जर याला क्लिक केलं आणि जर फॉर्म्युला बारवरती जर मी बघितलं तर 0.5च लिहिलेलं आहे. पण मी त्याला फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे त्यामुळं आपल्याला आउटपुट तो काय देतो 1/2 कारण आपण त्याला फ्रॅक्शनमध्ये सांगितलेलं आहे कन्व्हर्ट करायला. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या नंबर्स फॉर्मॅट नंबर ह्या कॅटेगरीमधून देऊ शकतो. आपण नॉर्मल फॉर्मॅट कसं करायचं जर एखाद्या नंबर्सला काहीच जर फॉर्मॅट द्यायचं नसेल, तर तो पुन्हा जनरलमध्ये. पहा मी आता इथे काय-काय जे फॉर्मॅट्स दिलेत ते मला सगळे काढून टाकेल आणि नॉर्मली जे नंबर आहेत ते हवे. मी जनरलला क्लिक केलं, की तो परत नॉर्मली नंबर्समध्ये कन्व्हर्ट होईल. हे अशा पद्धतीने नंबर हा कॅटेगरी वापरली जाते. आपण आता एक्सेलच्या क्लिपबोर्ड ग्रुपकडे वळूयात. क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये नेहमीचेच कट, कॉपी, पेस्ट, फॉर्मॅट पेंटर असे ऑप्शन अवेलेबल आहेत, जे की वर्डमध्ये पण आपण बघितले. पण या एक्सेलमध्ये पेस्ट स्पेशलमध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं की मी आता ही एक ओळ आहे ती कॉपी करते फक्त आणि पहा पेस्टला क्लिक करते. हे पेस्ट स्पेशलचे सगळे ऑप्शन्स आहेत. तर आपण आता हे वन बाय वन जे नेसेसरी आहे त्या पेस्टमधले ऑप्शन आपण पाहून घेऊयात.
रेग्युलर आपण एक यूज करूयात. मी आता याला कॉपी केलंय किंवा मी हा सगळा डेटा टेबल सिलेक्ट करते. नेहमीसारखं कॉपी करते आणि मला हा डेटा कुठं हवाय, मला हा टेबल परत इथे लागणार आहे, तर मला पेस्ट करायचा तर मी कीबोर्डवरनं कंट्रोल व्ही सुद्धा करते किंवा तिथून पेस्टला सुद्धा क्लिक करते. हे पहा, हा आपला डेटा तिथून कॉपी होऊन इथं पेस्ट होऊन आलाय. आता जे डॉट लाईन कॉपी केलेलं तसंच राहिलंय. ते कशासाठी पुन्हा तुम्हाला पेस्टमधलं काही स्पेशल वेगळे काही ऑप्शन वापरायचे असतील तर त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर मी आता दुसरं पेस्ट करते, की जसं की एंटर केल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने कॉपी होतं. हा डेटा कॉपी करा, जिथे पाहिजे तिथं कर्सर ठेवा आणि फक्त एंटर करा. आहे तो डेटा कॉपी पेस्ट होऊन येतो. मी आता पुढचं कॉपी पेस्ट करते. मला हे 2च रो आता मला कॉपी पाहिजेत. तर मी आता इथे कॉपी करते आणि क्लिपबोर्ड ग्रुप ओपन करते पहा. हा जो एरो आहे याला क्लिक करते आणि क्लिपबोर्डचा एक बोर्ड इथे ओपन होतो. क्लिपबोर्डचा एक ऑप्शन इथे ओपन होतो. आपण काय-काय केलंय, काय-काय कॉपी केलंय हे इथे ह्या क्लिपबोर्डमध्ये येऊन थांबलेलंच. आता मी हे 2 कॉपी केले. मी जर आता इथे खाली कर्सर ठेवला आणि कंट्रोल व्ही केलं, तर मी आता सध्या जे कॉपी केलंय तो मॅटर आलाय. मी आता पुन्हा लास्ट नंबरची ओळ कॉपी करते. कंट्रोल सी करूयात आपण कीबोर्डवरून. हे पहा, मी आता काय-काय कॉपी करत जाते, ते इथं ह्या क्लिपबोर्ड ग्रुप ऑप्शनमध्ये येऊन थांबतंय. मला आता मी इथे माझं कर्सर ठेवते आणि कंट्रोल व्ही करते. आणि मला पुन्हा आता पहिले 2 जे पाहिजे होते ते कॉपी करायचे आहेत. मग पुन्हा पहिले 2 कॉपी करत बसायचं नाही. क्लिपबोर्डमध्ये पहा इथे येऊन थांबलेला आहे आधीचा डेटा. तर मला आता हा आधीचा डेटा परत एकदा उचलायचा आहे. मग कुठला कॉपी केलेला होता, त्या डेटाला फक्त क्लिक करा. हे पहा तोच डेटा मला परत ना आपल्याला कॉपी पेस्ट होऊन भेटतो. पुन्हा-पुन्हा कॉपी करत बसायची गरज लागत नाही. असं तुम्ही Wordमध्ये सुद्धा करू शकता. मी आता पूर्ण डेटा उचलते. पहा आता काय होतंय. क्लिक करूयात आपण. कॉपी करूयात. जिथे पाहिजे तिथे फक्त कर्सर ठेवा. एंटर केलं तरी सुद्धा पेस्ट होऊन जाईल. हे पहा आता मी पुढं काय कॉपी केलं ते आता वरती येऊन थांबलेलं आहे. अशा पद्धतीने मी 3 वेळा जे काही कॉपी पेस्ट केलं ते इथे येऊन थांबलेलं आहे. मला आता हे सगळं क्लिअर करून टाकायचंय. तर हेच क्लिअर ऑल होऊन जाईल. मला आता परत हे पहिले 2 कॉपी पेस्ट करायचे तर मला पुन्हा पहिल्यापासून हे सिलेक्ट करा, ही रेंज कॉपी करा असं करावं लागेल. हे आता क्लिपबोर्ड. आता आणखीन एक मी आता हा क्लिपबोर्ड इथून बंद करते. आपल्याला हा पाहिजे तेवढा आपण वाढवू पण शकतो इथून. हे पहा हे असं वाढवायचं असेल तर वाढवू पण शकतो, कमी करायचं असेल तर कमी पण करू शकतो. पण आता क्लोज करायचं असेल तर आपण क्लोज पण करू शकतो. तिथे कॉपीमध्ये पहा पुन्हा एकदा एक एरो दिलेला आहे आपल्याला. तर कॉपी ॲज अ पिक्चर. आता हा जो टेबल होता तो ॲज अ पिक्चर म्हणून आपल्याला घ्यायचा आहे. असं टेबल मध्ये नको फॉर्मॅटमध्ये. तर मी आता ह्याला सिलेक्ट करते. कॉपीच्या एरोमध्ये येते आणि कॉपी ॲज अ पिक्चर करते. हे पहा तो विचारतो ॲज शोन ऑन स्क्रीन किंवा ॲज शोन व्हेन प्रिंटेड. प्रिंटेड केल्यानंतर डेटा कसं दिसेल अशा पद्धतीने हवंय का? आता सध्याच्या स्क्रीनवरती दिसतंय तसं हवंय. फॉर्मॅट कसा हवाय? पिक्चर फॉर्मॅटमध्ये हवाय का बिटमॅप फॉर्मॅट, बीएमपी फॉर्मॅटमध्ये? आपण पिक्चरलाच क्लिक करू आणि ओके करूयात. तुम्हाला कुठे ते पेस्ट होऊन हवंय तिथे फक्त कर्सर ठेवा आणि पेस्टला क्लिक करा. पहा हे एक ॲज पिक्चर म्हणून आपल्याला आलेला आहे. हा टेबल बघा कसा आलेला आहे. हा एक डेटा याच्यामध्ये आलेला आहे. जसा हा टेबल होता आपण टाइप केला सेलमध्ये आला. पण हा एक आता पिक्चर म्हणून आलेला आहे. हे पहा आता हा एक पिक्चर आहे. मग आता काय ओपन होईल इथे वरती पिक्चरचे टूल कारण आता याला क्लिक आहे. मी आता बाहेर क्लिक करते तर पिक्चरचे टूल्स निघून गेले. तर आता मी पुन्हा याला क्लिक करते. पिक्चर फॉर्मॅटसारखं आपण याला वेगवेगळ्या फॉर्मॅटिंग अप्लाय करू शकतो. पहा हे अशा पद्धतीने बॉर्डर्स लावणं वगैरे. इथे तुम्हाला जे काही त्याला फॉर्मॅटिंग अप्लाय करायचं असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकता. हे पहा अशा पद्धतीचे वेगवेगळे फॉर्मॅट्स आपल्याला तिथे अप्लाय करता येतात. आपण आता हा फॉर्मॅट अप्लाय करूयात. ॲज अ पिक्चर आपण त्याला पाहू शकतो. त्याच्यानंतर कट करायचा आहे. आता हा डेटा आपल्याला इथे नको आहे. तर मी इथून याला कट करते आणि पहा जिथे हवा आहे तिथे मी कर्सर ठेवते. कंट्रोल व्ही सुद्धा करूयात किंवा एंटर करून सुद्धा आपल्याला हा डाटा मिळून जाईल. पहा तिथून तो डेटा डिलीट झालेला आहे आणि जिथं आपण कर्सर ठेवलं होतं तिथं पेस्ट केलं आणि तो डेटा तिथं आलेला आहे. त्याच्यानंतर फॉर्मॅट पेंटर आपण आधी बघितलेलाच आहे. पण फॉर्मॅट पेंटर एकदाच वापरून अनेक वेळा ते पेस्ट कसं करायचं ते बघूयात. मला आता हे सेल्स रिपोर्टला जशा पद्धतीने फॉर्मॅट केलंय, तशाच पद्धतीने मला इथे सुद्धा तो फॉर्मॅट अप्लाय करायचा आहे. मग इथे बरेच काय-काय बोल्ड केलेलं आहे, फिल केलेलं आहे किंवा बऱ्याच काही-काही स्टाईल अप्लाय केलेल्या आहेत. ते कशा करायच्या? जो फॉर्मॅट आपल्याला दुसऱ्या सेलला द्यायचा असेल, त्याला सिलेक्ट करा. इथे फॉर्मॅट पेंटर नावाचं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. कशावरती हा फॉर्मॅट अप्लाय करायचा आहे, तिथं फक्त क्लिक करा. हे पहा आलंय.
हा फक्त एकदाच झाला. पण मला इथे पण द्यायचा असेल तर? आता परत फॉर्मॅट कॉपी करायचा, परत हे करायचं. मग अशा वेळेस काय करायचं फॉर्मॅट पेंटरला 2 वेळा क्लिक करायचं. पहा जिथं-जिथं तुम्ही करणार असाल तिथं-तिथं तो आता आपला अप्लाय होईल. हे पहा इथे मला अप्लाय करायचा आहे. इथे मला अप्लाय करायचा आहे. मी आता जोपर्यंत त्याला क्लिक करून सोडणार नाही तोपर्यंत तो जाणार नाही. मी आता परत या त्या फॉर्मॅट पेंटरवरती पुन्हा एकदा क्लिक करते. पहा आता कर्सर निघून गेलेलं आहे. सिलेक्ट केला, ज्या कुठल्या सेलचा फॉर्मॅट कॉपी करायचा फॉर्मॅट पेंटरवरती डबल क्लिक करायचं. जर तुम्हाला तो फॉर्मॅट जास्त वेळा जर पेस्ट करायचा असेल तर. सिंगल एकदाच क्लिक करायचं असेल तर काय करा फक्त फॉर्मॅट पेंटरवरती एकदाच क्लिक करा आणि पाहिजे तिथं तो फक्त तिथे क्लिक करा. जिथे हवाय तिथं तो पेस्ट होऊन जाईल. आणखीन काय-काय ऑप्शन अवेलेबल आहेत तर पेस्ट ग्रुपमध्ये ते आपण बघूयात. मी आता हा डेटा इथून कट करते. कंट्रोल एक्स पण वापरू शकतो. इथे माझं कर्सर ठेवलं आणि पेस्ट केलं. त्याच्यानंतर पुन्हा आता हे एकदा कॉपी करूयात. पहा आता पेस्ट ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन आहे ॲज इट इज आपण रेग्युलर पेस्ट वापरतो तो. फॉर्म्युला आहे. आता मला काय करायचंय पुन्हा एकदा इथं पेस्ट करते. इथं जे फॉर्म्युला दिलेलं आहे हे पहा मी काय फॉर्म्युला दिलाय अमाउंट काढलेली आहे मी इथं रेट इंटू क्वांटिटी इथे अमाउंटच्या ह्याच्यात. मला हा फॉर्म्युला इथे कॉपी पेस्ट होऊन हवा आहे. पुन्हा एकदा आता हा एकदम रेअरली एकदम छोटासा फॉर्म्युला आहे. पण असं पण फॉर्म्युला असतात की ते खूप मोठे असतात आणि परत दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला तो फॉर्म्युला तोच वापरायचा असेल तर तो एवढा मोठा लेंदी फॉर्म्युला हे करण्यात बसण्यापेक्षा तो फॉर्म्युला कॉपी केला जातो. की कुठला फॉर्म्युला तो सिलेक्ट करा, कॉपी करा आणि आपल्याला पेस्टमध्ये त्याला काय सांगायचंय, फॉर्म्युला कॉपी कर म्हणून सांगायचंय. तर तो काय करेल, फॉर्म्युला कॉपी करेल. आपण कॉपी केलंय. आपण इथे हे करूयात, पेस्ट ऑप्शनमध्ये त्याला सांगायचं मला फक्त इथे फॉर्म्युलाच हवे. क्लिक करा. हे पहा आपल्याला नवीन व्हॅल्यूज दुसऱ्या याच्यानुसार आपल्याला मिळून जातील. तर त्यांनी फॉर्म्युला कॉपी केलेत. आता मी काय करते याला दुसरा जो डेटा घेतला होता तो डिलीट करते. मला ह्याच्या फक्त व्हॅल्यूजच पाहिजेत. ॲक्चुअली आता हे फॉर्म्युला देऊन आलेलं आहे, पण मला जर फक्त व्हॅल्यूजच पाहिजे. मी याला कॉपी करते आणि पेस्ट ऑप्शन स्पेशलमध्ये त्याला येऊन सांगते, की बाबा मला फक्त व्हॅल्यूज दे. तर इथं पेस्ट व्हॅल्यूजमध्ये इथे पहा व्हॅल्यू नावाचा ऑप्शन आहे. आता मला हे कुठे हवे? इथे हवे. मी ह्याला पेस्ट करते. हे पहा फक्त व्हॅल्यूज आलेले आहेत त्याच्या. हे अशा पद्धतीने व्हॅल्यू पाहिजे का फॉर्म्युला कॉपी करून पाहिजे ह्याच्यासाठी इथं एक्सेलमध्ये पेज स्पेशल नावाचा ऑप्शन अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा मी आता ह्या टेबलला पूर्णपणे सिलेक्ट करते, कॉपी करते. आता आपण परत एकदा बघूयात. मी जरा कर्सर एकदा आपण काय करूयात, इथलं सगळं हे घेतलेलं आपण डिलीट करूयात. पुन्हा फॉर्मॅटिंग करावं लागेल इथे. आता आपल्याला डिलीट पण एक बघूयात. मी जर आता कीबोर्डवरनं जर नुसतं डिलीट दाबलं तर हे पहा फक्त डेटा डिलीट होतोय. पण मला सगळंच जर डिलीट करायचं असेल तर काय करू आपण? सगळं सिलेक्ट करूयात. एडिटिंग ग्रुप आपण आधीच पाहिलेला आहे. एडिटिंग ग्रुपमध्ये क्लिअर नावाचा एक ऑप्शन आहे. मी जर इथं क्लिअर ऑलची कमांड दिली तर सगळं जे काही फॉर्मॅट्स असतील, कंटेंट्स असतील ते सगळे डिलीट होतील. कंटेंट डिलीट करायचे असेल तर क्लिअर कंटेंटवरती क्लिक करा. नुसतं तुम्हाला फॉर्मॅट डिलीट करायचं असेल तर हे पहा नुसतं क्लिअर ज्याने फॉर्मॅट क्लिअर झालाय. पण मला आता सगळंच क्लिअर करायचंय. मी क्लिअर ऑल करून टाकते. पहा सगळंच हे झालं. मी ह्या डेटाला कॉपी करते. पहा पेस्टमध्ये आपण काय-काय मी इथे कर्सर ठेवते. मला जे काही पेस्ट करायचे ते आता मला इथे करायचंय. इथे मी हे पहा व्हॅल्यूज एंड नंबर फॉर्मॅटिंग आले. म्हणजे त्यांनी काय उचलले फक्त त्याच्यातल्या व्हॅल्यूज उचलल्यात आणि त्याच्यातला नंबर फॉर्मॅट उचलला. पाठीमागचा अजिबात फॉर्मॅटिंग उचललेलं नाहीये. आपण याच्यावरती क्लिक करू. आता पुढे मी इथे कर्सर ठेवते आणि त्याच्या पुढचा ऑप्शन बघून घेऊ. हा आपण बघितला. आता इथे पहा ऑप्शन बघून घेऊ. हे पहा, इथे काय होतंय? इथे काय ऑप्शन आलाय फक्त अदर पेस्ट ऑप्शनमध्ये पहिला वाला आहे. तो फक्त काय करेल त्याच्यातलं फॉर्मॅटिंग उचलेल. पहा व्हॅल्यूज त्याच्यामधले त्यांनी उचललेले नाही फक्त फॉर्मॅटिंग उचललेलं आहे. त्याच्यानंतर मी आणखीन कर्सर ठेवते. कॉपी केलेलंच आहे. एकदाच कॉपी केले की पुन्हा एकदा हे. आता मगाचा पिक्चरवाला जे आपण कॉपी पिक्चरमधून पण हे केला होता सेम तो इथं तो अप्लाय होईल. त्याच्यानंतर हे सुद्धा पिक्चरचंच आहे. इथे एक ऑप्शन आहे नो बॉर्डरचं. आता मी जो मगाचा डेटा कॉपी केलाय त्याच्यातनं बॉर्डर हव्या असतील किंवा नको असतील. आता मला बॉर्डर नकोय तर मी इथे नो बॉर्डर करते. पहा त्या टेबलमधल्या बॉर्डर अजिबात इथे आलेल्या नाहीयेत. त्याच्यानंतर आणखीन पेस्टमधले ऑप्शन आहेत ते म्हणजे
इथे कीप सोर्सेस त्याच्यामधला जो काही सोर्स आहे, सगळी जी काही विड्थ आहे, तो ॲज इट इज आपल्याला आणून देतोय. त्याच्यानंतरचा आणखीन एक इथे ऑप्शन आहे तो म्हणजे कॉपी केलेलाच आहे पहा आपण, आपल्याला सारखं-सारखं कॉपी करायची गरज नाही. हा जो डेटा आहे तो आपल्याला ट्रान्सपोज करायचा आहे. म्हणजे जो डेटा आपण हॉरिझॉन्टली लिहिलाय तो आता इथे व्हर्टिकली येऊन आलेला आहे. पहा इथे ट्रान्सपोजला क्लिक केलं. पहा आपला डेटा आता उभ्या फॉर्मॅटमध्ये. आपण इथे आडव्या फॉर्मॅटमध्ये सीरियल नंबर नंतर पर्टिक्युलर्स रेट इथे हॉरिझॉन्टली आता इथे त्यांनी ऑटोमॅटिकली व्हर्टिकल आणून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पेस्टमधले वेगवेगळे स्पेशल पेस्टचे ऑप्शन वापरू शकतो.